नमस्कार मित्रांनो. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यानिमित्ताने अशा महान व्यक्तीच्या कार्याविषयी मी आपणास थोड्याफार गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. जगातला असा एकमेव विद्यार्थी ज्याच्या शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. या विद्यार्थ्याची आज जयंती आहे. ज्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातून भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन झाली, त्या महान अर्थतज्ज्ञाची आज जयंती आहे. जगातील अशी एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा एकदा थेंबसुद्धा न सांडता सामाजिक, आर्थिक, राजनैतिक क्रांती घडवून आणली, त्या महान क्रांतिकाराची आज जयंती आहे. कामगारांच्या कामाचे तास 14 वरून 8 तास करणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महान कामगार नेत्याची आज जयंती आहे. देशातील शेतीचे राष्ट्रीयकरण करून शेतीची उत्पादकता वाढवा आणि भविष्यातल्या शेतीचे होणारे संभाव्य तुकडीकरण थांबवा अशी मांडणी करणाऱ्या महान शेतीतज्ज्ञाची आज जयंती आहे. 5000 वर्षाचा विषमतावादी इतिहास गाडून नवीन इतिहास निर्माण करणाऱ्या महान इतिहासकाराची आज जयंती आहे. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना सुद्धा समान हक्काचा कायदा करणाऱ्या महान कायदेपंडिताची आज जयंती आहे. मूकनायक, समता, जनता, प्रबुद्ध भारत यासारख्या वर्तमानपत्रातून शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महान संपादकाची आज जयंती आहे. गरीब असो वा श्रीमंत, सर्वांना एकाच मताचा अधिकार देणाऱ्या महान समतावाद्याची आज जयंती आहे. जगातला असा एकमेव वकील ज्याचा वादविवाद ऐकण्यासाठी शहरातील इतर न्यायाधीश स्वतः हजर राहायचे, अशा महान तर्कशास्त्रकाराची आज जयंती आहे. ज्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले, त्यांनीच जगातील सर्वात महान संविधान लिहिले, त्या संविधान निर्मात्याची आज जयंती आहे. जगातील अशी एकमेव व्यक्ती ज्यांची जयंती जगातील 152 देश साजरी करतात, अशा विश्वरत्नाची आज जयंती आहे. जगातला असा एकमेव मनुष्य ज्यांनी फक्त ग्रंथ ठेवण्यासाठी घर बांधले, अशा ग्रंथप्रेमीची आज जयंती आहे. मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. स्वतंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो. जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे. अशा महान क्रांतिकारी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाला मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि सर्व भारतीयांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद. थँक्यू.